नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. CTT 2026ची जी एक्झाम आहे 7 आणि 8 तारखेला होणार आहे, 7-8 फेब्रुवारी 2026 रोजी. त्या परीक्षेसाठी किंवा CTT एक्झामसाठी जे PYQ व्हिडिओ अनालिसिसची जी सिरीज आपण चालू केली होती, याच्यामध्ये हा आपला मराठीचा शेवटचा आणि 8 नंबरचा सेट असेल. आणि हा जो पेपर आहे, हा पेपर आहे जानेवारी 2021, पेपर क्रमांक 2 आणि भाषा 2चा. बघा, आपण किती ह्या पेपरनुसार मग आपले किती मराठीचे सेट होतात? 8 सेट होतात. भाषा 1चे 8, भाषा 2चे 8, असे आपण 60 प्रश्न प्रत्येकी कव्हर केलेले आहेत. आणि या सर्व सेटचा जर एकत्रित विचार केला तर 480 प्रश्न आपण मराठीचे कव्हर केलेले आहेत, भाषा 1चे आणि भाषा 2चे मिळून. बघा, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी भाषा 1, भाषा 2 कोणतीही भाषा निवडा. पेपर 1 असेल, पेपर 2ला असेल, तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी कोणतीही भाषा निवडली असेल तर भाषा 1, भाषा 1 बघा, मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो, फक्त उतारे, कविता एवढाच भाग तुम्हाला वेगळा दिसेल. अध्यापनशास्त्राचे जे 15 प्रश्न आहेत ॲज इट इज तुम्हाला पेपर 1 मराठीसाठी दिसतील. तेच प्रश्न तुम्हाला इंग्रजी भाषा 1 साठी दिसतील आणि तेच प्रश्न तुम्हाला हिंदी भाषा 1 साठी दिसतील किंवा आणखी कोणतीही रिजनल लँग्वेज असेल तर. बघा, 15 प्रश्न अध्यापनशास्त्राचे ॲज इट इज असतात. इंग्रजीला असू दे, हिंदीला असू दे, मराठीला असू दे. सपोज जरी भाषा 2 म्हणून तुम्ही निवडले असेल मराठी, तर भाषा 2 मराठी तेच प्रश्न असतात, भाषा 2 इंग्रजी तेच प्रश्न असतात आणि भाषा 2 हिंदीला अध्यापनशास्त्राचे प्रश्न गुगल ट्रान्सलेट सरळ सरळ करून विचारलेले असतात. बघा, आपण एस एस टीचे आपण 5 सेट कव्हर केलेले आहेत आणि या 5 सेटमध्ये 300 प्रश्न आपण SST म्हणजे समाजशास्त्राचे कव्हर केलेले आहेत. तुम्हाला पेपरचा आवाका कळून जाण्यासाठी इतके प्रश्न सफिशियंट आहेत. त्यामुळे काय करा, SSTचे पेपर क्रमांक 2 साठी सगळे सेट बघून घ्या तुम्ही आणि त्या 300 प्रश्नांचा अभ्यास करा. तुम्हाला बघा 25 ते 30 प्रश्न तुम्हाला रिपीट झालेले पाहायला मिळतील किंवा त्याच मुद्द्यांना धरून विचारलेले तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे SSTचे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतर मराठीचे सगळे व्हिडिओ पाहून घ्या आणि याच्यानंतर आणखीन एक तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे. बघा, फुल लेंथ पेपर आपण घेणार आहोत. फुल लेंथ म्हणजे स्टार्ट टू एंड. शक्यतो आता भाषा तुमची एक वेगळी वेगळी असेल, एक साठी वेगळी, तुम्ही काहींनी मराठी निवडली असेल, काहींनी हिंदी निवडली असेल, त्यामुळे भाषेची घ्यायची का नाही त्याच्यावर विचार चालू आहे. पण 90 प्रश्न, 1 पासून 90 प्रश्न असे फुल लेंथ पेपर आपण काय करूया, सरळ सोडवण्याचा प्रयत्न करूया. आणि शक्य झालं तर 150 प्रश्न पण आपण काय करूया, त्याचे सेट तुम्हाला आता इथून पुढे देण्याचा प्रयत्न करेन. कारण बघा, शनिवार रविवारी म्हणजे एक 5-6 दिवसावर पेपर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे काय करायचे आहे, आता पूर्ण पेपर आपल्याला अभ्यासायचा आहे. पूर्ण 150 प्रश्नांचा आपल्याला व्यवस्थित अनालिसिस करायचा आहे. त्यामुळे आणि जे कोणी नवीन चॅनल पाहत आहेत, नवीन असंच टेलिग्राम किंवा चॅनलशी जोडले गेलेले आहेत बघा, त्यांनी काय करा, सगळे व्हिडिओ आधी पाहून घ्या, सगळं PDF पाहून घ्या. त्याचबरोबर नवीन मेंबर काय करा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन एखादा व्हिडिओ आला तर सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल पिन केलेली. तिथून तुम्ही क्लिक केला तर तुम्ही डायरेक्ट टेलिग्रामला जॉईन व्हाल. आणि तिथे बघा, SST साठी 6वी, 7वी, 8वी सोशल सायन्सचे सगळ्या PDF तिथे अवेलेबल आहेत. NCERTचे जे बुक आहेत ॲक्च्युअल बुक, ते मी त्याचे चॅप्टर वाईज ते सगळे 6वी, 7वी, 8वी तिथं PDF अपलोड केलेले आहेत. तिथून त्या PDF तुम्ही रीड करा शेवटच्या ह्याच्यामध्ये. कारण NCERTतूनच प्रश्न तुम्हाला विचारले जातात पेपर क्रमांक 2 SST साठी आणि 40 प्रश्न तुम्हाला कोअर कंटेंटवर विचारले जातात. त्याचबरोबर बघा, मराठीचे किंवा मराठीच्या पुरवणी असतील, काही पेपर सेट असतील तर ते पण तिथं अपलोड केलेले आहेत. काही टिक मार्क सहित अपलोड केलेले आहेत. त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तुमचे मित्रमैत्रिणी CTT पेपर 1, पेपर 2 ची तयारी करत असेल तर त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. बघा, नेहमीप्रमाणे आता भाषा 2 ज्यांनी निवडलेले आहे त्यांनी प्रश्न क्रमांक 121 पासून 150 सोडवायचे असतात. कोणती पण भाषा असू दे, भाषा 2चे प्रश्नांचा क्रमांक तोच असतो, 121 ते 150. हा आपला पेपर क्रमांक 2 आहे, जानेवारी 2021. बघा, सेट आहे. याच्यामध्ये इथं व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत. भाषा 1 साठी 91 ते 120 क्रमांकाचे प्रश्न आणि भाषा 2 साठी 121 ते 150 पर्यंतचे प्रश्न. आपण हे जे प्रश्न आहेत तर आपण हे सोडवलेले आहेत भाषा 1चे. आता आपल्याला भाषा 2चे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. तर भाषा 2 इथं दिलेला आहे पुन्हा 121 पासून 150 पर्यंत. चला, आणि आणखीन एक ज्यांना अजिबातच माहीत नाही त्यांच्यासाठी भाषा 1 मध्ये तुम्हाला एक उतारा असतो आणि एक
कविता असते. कशामध्ये? भाषा 1. मग ती कोणतीही तुम्ही ठेवलेली असेल, मराठी, हिंदी, इंग्रजी. 1 उतारा 1 कविता, 15 प्रश्न आणि अध्यापनशास्त्र 15 प्रश्न. अध्यापनशास्त्र 15 प्रश्न. आणि भाषा 2 साठी फक्त इथं कवितेच्या जागी उतारा पाहायला मिळेल. म्हणजे भाषा 2 आणि भाषा 1 मधला फरक काय? भाषा 1 साठी 1 उतारा 1 कविता कंपल्सरी 15 मार्काला, अध्यापनशास्त्र 15 मार्काला. भाषा 2 साठी 2 उतारे 15 मार्काला आणि अध्यापनशास्त्र 15 मार्काला. तिथं कविता विचारली जात नाही. बघा, आपण पहिला उतारा वाचून घेऊया भाषा 2 साठी. 121 पासून 128 पर्यंत 8 प्रश्न हे पहिल्या उतार्यावर आहेत. उतारा वाचून घेऊ. ज्याला ग्रंथसंग्रह असे सुंदर आणि भारदस्त नाव द्यावे असा पुस्तकांचं साठा खरे तर माझ्यापाशी नाही, आणि जी पुस्तके जवळ आहेत त्यातही सातत्य राहिले नाही. म्हणजे असे की अनेकदा माझा हा तथाकथित संग्रह बदलत राहिला आहे. काही पुस्तके विद्यार्थ्यांनी किंवा अतिप्रेमळ मित्रमैत्रिणींनी नेऊन परत न केल्यामुळे गायब झाली. काही जुनी पुस्तके मी स्वतःच काढून टाकली. पाण्यात भिजणे, वाळवी लागणे अशा नैसर्गिक आपत्तीने काही पुस्तकांचा अकाल मृत्यू ओढवला. मुंबई सोडून मी पुण्याला आले तेव्हा त्या स्थलांतरात कितीतरी पुस्तकं गेली. हे असे चाललेले असते, पण पुस्तके कमी होतात तशी वाढतही राहतात. काही उत्तम पुस्तके मी खरेदी करते, काही दुर्मिळ पुस्तके तर चक्क रस्त्याच्या कडेला मेन कापडावर पुस्तके अंथरून बसलेल्या विक्रेत्यांकडून मला मिळालेले आहेत. तात्पर्य, माझा ग्रंथसंग्रह वरकरणी यथावत दिसला तरी आतून तो सारखा घडत मोडत पालटत असतो. माझ्या त्या वेळच्या अभिरुचीनुसार काही बदल होत असतात. त्यामुळे नेमक्या कोणत्या ग्रंथसंग्रहाबद्दल लिहायचे हाच मुळी पहिला प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेला आहे, माझ्या सुदैवाने ग्रंथांची संगत अगदी बालपणापासून मला लाभली आणि त्यामुळे त्यांचे नुसते आसपास असणे देखील केवढे आनंदमय असते हे त्या वयापासून मला उमगले. माझ्या वडिलांना आणि आईलाही वाचनाचे अतोनात वेड होते. आईला थोडे अधिकच. मी 8-9 वर्षांची असेल तेव्हा आमच्या घरी अनेक कादंबऱ्या, नाटके, भारत गौरव ग्रंथमाला, हिंद एजन्सीमाला, महाराष्ट्र कुटुंबमाला अशा मालांची पुस्तके होती. गडकरी, हरिभाऊ देवल, किर्लोस्कर, खाडिलकर असे मातब्बर लेखक होते. गृहलक्ष्मी हे त्या काळातले प्रसिद्ध स्त्री जीवनविषयक मासिक माझ्या आईसाठी वडिलांनी मुद्दाम सुरू केले होते. नकळत्या वयात ही पुस्तके मी वाचली. पुन्हा माझ्या वाचनावर घरात कसलेही निर्बंध नव्हते. त्यामुळे थोर लेखकांच्या साहित्याबरोबरच मी इतरही काय काय वाचत असे. त्यात हडप्पांच्या कादंबऱ्यापासून स्वामी शिवानंदांच्या तेव्हा गाजलेल्या पण संपूर्णतः अर्थशास्त्रीय पुस्तकापर्यंत आणि 4 आने मालेच्या रहस्यकथांपासून तो श्रीधर कवींच्या धार्मिक काव्यग्रंथांच्या गद्य अनुवादापर्यंत काय हवे ते आणि नको तेही मी मुक्तपणे वाचत असे. या बेशिस्त पण भरमसाठ वाचनाने माझ्या वाचनप्रेमावर कायमचे शिक्कामोर्तब केले आणि आपल्यापाशी इतर काही नसले तरी चालेल पण पुस्तके मात्र हवीतच अशी मनाची धारणा होऊन गेली. बघा, याच्यामध्ये काय मांडलेलं आहे पूर्ण उतार्यामध्ये? पुस्तकाचं महत्व असेल किंवा बालपणीच्या पुस्तक वाचण्याच्या ज्या सवयी आहेत, कोणती पुस्तके वाचली, कोणत्या कादंबऱ्या, कोणत्या नाटके, कोणत्या साहित्यिकांची पुस्तके वाचली गेली, पुस्तकांच्या मध्ये कसा बदल होत गेला, या सर्व गोष्टी म्हणजे याचा केंद्रबिंदू काय आहे? पुस्तक आणि वाचन. याच्यावर आधारित हा पूर्ण उतारा आहे. आपण काय करू, एक एक प्रश्न सॉल्व्ह करू. आणखी मी खूपदा सांगितलेलं आहे, उतारा सोडवण्याच्या 2 पद्धती असतात. एक तर तुम्ही उतारा वाचून मग प्रश्न सोडवू शकता किंवा प्रश्न वाचून मग उतारा वाचायला घेऊ शकता. जी पद्धती तुम्हाला सुटेबल आहे, ज्याच्यातून तुमचे फार कमी वेळामध्ये प्रश्न सोडवून होतात, अशी पद्धत तुम्ही निवडू शकता. बघा, उमगणे. उमगणे या शब्दाचा समानार्थी पर्याय निवडा. उमगणे समानार्थी शब्द. आकलन, उमटणे, उबग, आश्वासन. तर उमगणे म्हणजे काय? समजणे, आकलन. ऑप्शन क्रमांक 1 येईल. त्याच्यानंतर 122 नंबरचा प्रश्न, प्रस्तुत लेखात लेखिका कोणत्या महत्वपूर्ण बाबीबद्दल समाधान व्यक्त करते? 1 आहे वाचनप्रेम, 2 आहे भारदस्त ग्रंथसंग्रह, 3 अभिरुची, 4 रहस्यकथा. कशाबद्दल? वाचनप्रेमाबद्दल काय करत आहे? समाधान व्यक्त करत आहे. ऑप्शन क्रमांक 1. 123 नंबर, वडिलांनी आवर्जून सुरू केलेला उपक्रम कोणता? स्थलांतर कार्य, गृहलक्ष्मीचा आरंभ, धार्मिक काव्यग्रंथांचा अनुवाद आणि 4 आहे पुस्तके नाहीशी करणे. कोणता उपक्रम चालू केलेला होता? तर गृहलक्ष्मीचा आरंभ. हे काय केलं होतं? मासिक चालू केलं होतं. ऑप्शन क्रमांक 2. 124 नंबर, भारदस्त शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय निवडा. भारदस्त विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. सुंदर, देखणा, उच्च, निम्न. 124चं उत्तर येईल सुंदर, देखणा, उच्च. हे काय आहे? भारदस्तला समानार्थी आहेत, निम्न. ऑप्शन क्रमांक 4 येईल.
विरुद्धार्थी शब्द. पुन्हा 125 नंबर, पुढील पैकी विशेष नाम नसलेला पर्याय निवडा. विशेष नाम नसलेला, विशेष नाम नाही असा पर्याय. गृहलक्ष्मी ग्रंथसंग्रह गडकरी आणि श्रीधर. 125 नंबरचं उत्तर आहे ग्रंथसंग्रह. गृहलक्ष्मी विशेष नाम आहे, गडकरी श्रीधर विशेष नामे आहेत. विशेष नाम नसलेला शब्द ग्रंथसंग्रह, ऑप्शन क्रमांक 2. 126 नंबर, लेखिकेने तिच्या सतत परिवर्तनशील ग्रंथसंग्रहामागील सांगितलेल्या कारणांपैकी नसलेले कारण शोधा. उत्तरामध्ये जी कारणे सांगितलेली आहेत त्याच्यापैकी नसलेलं कारण: एक आहे मित्रमैत्रिणींनी पुस्तके परत करणे, 2 आहे जुनी पुस्तके निकालात काढणे, 3 नैसर्गिक आपत्तीमुळे आणि 4 आहे रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे. काय सांगितलेलं आहे? रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे, ऑप्शन क्रमांक 4. 127 नंबर, प्रस्तुत उतार्याच्या आधारे पुढीलपैकी चुकीचे विधान शोधा. 1. काही जुनी पुस्तके मी स्वतःच काढून टाकली. 2. माझ्या वाचनावर घरात निर्बंध होते. 3. पुस्तके मात्र हवीतच अशी मनाची धारणा झाली. 4. नकळत्या वेळात ही पुस्तके मी वाचली. चुकीचं विधान सांगायचं आहे. 127 नंबर उत्तर आहे माझ्या वाचनावर घरात निर्बंध होते. कोणत्याही प्रकारचे घरात निर्बंध नव्हते. घरामध्ये भरपूर सारी पुस्तके होती आणि नकळत्या वेळात ते काय केले होते तर वाचनात आले होते, त्यामुळं माझ्या वाचनावर घरात निर्बंध होते. हे विधान चुकीचं आहे, ऑप्शन क्रमांक 2. लेखिकेच्या. 128 नंबर, लेखिकेच्या आईला वडिलांच्या तुलनेत कोणत्या गोष्टीचा छंद होता? अनुवाद कार्य, 2 आहे भारदस्तपणा, 3 आहे स्थलांतर, 4 आहे वाचन. बघा, 1 अनुवाद कार्य, 2 भारदस्तपणा, 3 स्थलांतर, 4 वाचन. तर ऑप्शन क्रमांक 4 आहे वाचनाचा छंद होता. आणि कोणतं मासिक लावलं होतं ते पण सांगितलेलं आहे. आता इथून पुढे 129 ते 135 पुढचे हे जे 6 प्रश्न आहेत हे कशावर आधारित आहेत? हे पण उत्तरावर आधारित आहेत. पुन्हा उत्तर वाचून घेऊ. गरज ही शोधांची जननी होय असं सुविख्यात वचनच आहे. माणसाच्या विविध गरजांतून त्याला नाना शोध लागले. जिज्ञासा, कुतूहल यामधूनच विज्ञानाची प्रगती झाली. अनेक गूढ अगम्य गोष्टींची उकल विज्ञानामुळेच झाली. त्यामागचा कार्यकारण भाव समजला. संशोधनाच्या पद्धती विकसित झाल्या. विज्ञानाच्या अनेक शाखा विकसित झाल्या आणि प्रगतीचे अनेक क्षितिजे ओलांडून जणू अंतराळ देखील माणसाच्या कवेत आलं. दुसऱ्या सहस्त्रकाच्या पूर्वार्धात इसवी सन 1001 ते 1500 शास्त्रज्ञांनी प्रामुख्याने खगोलशास्त्र, भूगोल, गणित आणि वैद्यकीय या मूलभूत क्षेत्रामध्ये संशोधन केलं. विश्वाचं गूढ उकलणं व त्यातून मानवी प्रगतीला उपकारक असे उपक्रम राबवणं अशा प्रामुख्याने 2 भूमिका शास्त्रज्ञांनी या काळात बजावल्या. या सहस्त्रकाच्या उत्तरार्धात मात्र अनेक विज्ञान शाखा विकसित झाल्या. भूशास्त्र, भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र, जैवशास्त्र, रसायनशास्त्र, अणुविज्ञान इत्यादी शाखांच्या विकासासोबत मनोवैद्यकशास्त्र, अनुवंशशास्त्र या नव्या शाखांनाही गती प्राप्त झाली. गणित, भूमितीच्या क्षेत्रात ही लक्षणीय प्रगती झाली. वैद्यकशास्त्रात औषधोपचार, शल्यचिकित्सेपासून ते अवयवरोपणापर्यंत संशोधकांनी मजल मारली. त्याच्यानंतर पुढे एवढंच नव्हे तर क्लोनिंगच्या निर्मितीपर्यंत त्यांनी झेप घेतली. दळणवळणाच्या क्षेत्रात जहाज, रेल्वे, विमान, रस्ते बांधणी, पूल बांधणी या योगे भरीव प्रगती साध्य झाली. मुद्रण कलेत विलक्षण प्रगती झाली. संपर्क क्षेत्रात दूरध्वनीपासून मोबाईल, इंटरनेटपर्यंत क्रांती होऊन मानव माहिती युगात पोहोचला. सहस्त्रकाच्या अखेरच्या टप्प्यात संगणकाद्वारे माहितीचं विश्वव्यापी जाळं निर्माण झालं आणि इतरही क्षेत्रात आमूलाग्र बदल सुरू झाले. अंतराळात भरारी घेऊन मानवाने चंद्रावर पाऊल टाकलं आणि त्याची शोधयात्रा पुढे सुरूच आहे. पण मानवजातीला उपकारक गोष्टींसोबतच संहारक कारणांसाठीही मानवाने विज्ञानाचा दुरुपयोग केला. दारुगोळ्यापासून ते आण्विक रासायनिक अस्त्रापर्यंत अनेकविध अस्त्र त्यांनी निर्माण केली. अस्त्रामुळे अनेक विनाशकारी प्रसंग ओढवले आणि या अस्त्रामुळे मानवाच्या अस्तित्वापासून ते पूर्ण जीवसृष्टीलाही धोका निर्माण झाला. विज्ञान क्षेत्रातील महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मानवाने पर्यावरणाच्याही गंभीर समस्या निर्माण केल्या. एकंदरीत विज्ञानामुळे आपण कल्पनातीत प्रगती केली आणि संहारामुळे हतबुद्धही झालो. हतबद्ध असा शब्द पाहिजे होता, ट्रान्सलेशन असल्यामुळे चुकीचं आहे. जीवन सुखकर केले आणि पर्यावरणालाही धोकाही निर्माण केला. विज्ञान क्षेत्रात असा भरगच्च प्रवास या सहस्त्रकात झाला. पूर्ण जर उतारा वाचला, गाभा काय कळत आहे, गरजानुसार मानवाने कशी प्रगती केलेली आहे, कसं विज्ञानाची प्रगती केलेली आहे आणि विज्ञानाचे जे शोध कसे उपकारक आहेत, काही लाभदायक आहेत तसेच काही दुरुपयोगी पण आहेत आणि त्याची उदाहरणं दिलेली आहेत आणि सर्व ही माहिती गरजांवर आधारित आणि माणसाने केलेल्या प्रगतीवर आधारित पूर्ण उतारा आहे. त्याच्यानंतर बघा, आता आपण काय करू, एक प्रश्न सोडवायला घेऊ. 129 जिज्ञासा किंवा जिज्ञासा शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्याय निवडा. जिज्ञासा
या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द निवडायचा आहे. 1 आहे कुतूहल, 2 आहे शोधक बुद्धी, 3 आहे जिकीर आणि 4 आहे ज्ञान लालसा. आपल्याला समजतं जिज्ञासा म्हणजेच कुतूहल म्हणजे शोधक बुद्धी आणि ज्ञान लालसा. त्यामुळे जिकीर हा जिज्ञासा या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 येईल. त्याच्यानंतर 130 नंबर, या 1000 वर्षांच्या दुसऱ्या टप्प्यात कोणती नवी विज्ञान शाखा विकसित झाली नाही? अणुविज्ञान, वेदकशास्त्र, भूशास्त्र, खगोलशास्त्र. उत्तरामध्ये जे दिलेले आहेत तेच वाचायचं आहे. बघा, जिथं गोंधळ वाटतो तिथं काय करायचं, परत एकदा उत्तराकडे जायचं, परत एकदा नजर फिरवायची, पटपट वाचायचा प्रयत्न करायचा आणि मग उत्तर शोधायचं. तिन्ही शाखा दिलेल्या आहेत, फक्त खगोलशास्त्र दिलेलं नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 येईल. 131 नंबर, विज्ञान क्षेत्रातील कोणत्या गोष्टीमुळे आपण हतबद्ध झालो असे लेखकाला वाटते? संहारकता, जिज्ञासा, आमूलाग्र बदल, विविध ज्ञानशाखांचा विकास. ह्या सर्व पॉझिटिव्ह टर्म आहेत, एकच निगेटिव्ह टर्म आहे संहारकता, त्यामुळे 131चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 संहारकता. पुढील पर्यायापैकी विशेष नाम शोधा. विशेष नाम, जहाज, विमान, चंद्र, रस्ता. विशेष नाम आहे ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 3 चंद्र. त्याच्यानंतर बघा, जहाज, विमान, रस्ता ही सर्व सामान्य नावाची उदाहरणे आहेत. पुढे आहे 133 नंबर, पुढीलपैकी कोणती बाब अवागमनाशी संबंधित नाही? 1 रस्ते बांधणी, 2 पूल बांधणी, 3 आहे दारुगोळा निर्मिती आणि 4 आहे उड्डाण पूल. आता 133 नंबरचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 दारुगोळा निर्मिती. त्याच्यानंतर पुढे बघा 134 नंबर, मुद्रण कलेत विलक्षण प्रगती झाली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात. विलक्षण प्रगती. विलक्षण प्रगती काय असेल बघा, तर प्रगती हे जे नाम आहे त्याच्याबद्दल विलक्षण विशेष माहिती सांगत आहे आणि नामाबद्दल विशेषण माहिती सांगणारा शब्द काय असतो? विशेषण. ऑप्शन क्रमांक 4. 135 नंबर, लेखकाच्या मते कोणत्या 2 महत्वाच्या सकारात्मक कृती या काळात शास्त्रज्ञांनी राबविल्या? 1 अनेकविध शस्त्रास्त्र व जीवसृष्टीला धोका. 2 आहे विनाशकारी घटना व पर्यावरणीय समस्या. 3 आहे विश्वाचा बोध व मानवी प्रगतीला अनुकूल उपक्रम. 4 आहे विज्ञान क्षेत्रातील अतिमहत्वाकांक्षा व व्यापक संहार. कोणत्या कृती, सकारात्मक कृती या काळात शास्त्रज्ञांनी राबविला असं विचारलेलं आहे? ऑप्शन क्रमांक 4 येईल विज्ञान क्षेत्रातील अतिमहत्वाकांक्षा आणि व्यापक संहार. त्याच्या म्हणजे विज्ञान क्षेत्रामध्ये कशी प्रगती झालेली आहे आणि त्या शोधांचा कसा दुरुपयोग झालेला आहे या गोष्टी ऑप्शन क्रमांक 4 येईल. आता इथून पुढे 136 पासून 150 पर्यंत जे काही प्रश्न आहेत 15 प्रश्न, तर हे जे प्रश्न आहेत बघा, तर हे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील अध्यापन शास्त्राचे. अध्यापन शास्त्र, आणि हेच प्रश्न तुम्हाला हिंदीमध्ये ट्रान्सलेट असतात, हेच प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट असतात. त्यामुळे बघा, जे एवढे 8 सेट मराठीचे दिलेले आहेत अध्यापन शास्त्राचे, सगळे प्रश्न प्रॉपर करायचे, सगळे प्रश्न प्रॉपर करायचे. आणि त्या प्रश्नातून तुम्हाला हिंदीला इंग्रजीला फक्त ट्रान्सलेशन वेगळं असेल, फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषा असेल, बाकी उत्तरं तीच असतात. त्याचा प्रश्न क्रमांक सुद्धा बदलत नाही, त्याचा उत्तर क्रमांक सुद्धा बदलत नाही. तेच प्रश्न तुम्हाला भाषा 1 भाषा 2 मध्ये पाहायला मिळतील. त्यामुळं प्रॉपर मराठीचं हे जे अध्यापन शास्त्राचे 15 प्रश्न आहेत प्रत्येक व्हिडिओतले, ते अगदी परफेक्ट करा आणि त्याच्यावरच प्रश्न रिपीट झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. 136 नंबर, पहिला प्रश्न, अध्यापन शास्त्राशी संबंधित एखादा पाठ शिकवल्यानंतर वर्ग शिक्षिका मुलांना पाठातील नामांचे विविध प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम इत्यादी शोधण्यास सांगते आणि त्यांना निर्दिष्ट रकान्यात लिहिण्यास सांगते. असे करणे म्हणजे 1 व्याकरण नियमांची भूकंपट्टी, 2 व्याकरण शिक्षण, 3 आहे व्याकरण भाषांतर पद्धती आणि 4 आहे ससंदर्भ व्याकरण. तर याला काय म्हटलं जातं? ऑप्शन क्रमांक 4 ससंदर्भ व्याकरण. 137 नंबर, पुढीलपैकी कोणती बाब अर्थचेतनावस्थेची प्रक्रिया असून मुलं त्याचा संभाषणासाठी वापर करतात? 1 आहे भाषा शिकणे, 2 आहे भाषा आत्मसात करणे, 3 द्वितीय भाषा, 4 आहे भाषिक सामर्थ्य. याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. बघा, कोणती बाब अर्ध चेतनावस्थेची प्रक्रिया असून मुलं त्यांचा संभाषणासाठी वापर करतात? भाषा आत्मसात करणे. 138 नंबर, मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी एक भाषा शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? ॲज अ टीचर म्हणून भाषा शिक्षक म्हणून काय करणार आपण? 1 त्यांना पाठ्यपुस्तक वाचण्यास सांगणे, 2 त्यांना पाठाचा सारांश पाठ करण्यास सांगणे, 3 मुलांच्या वयाला अनुरूप बालसाहित्याचा वापर करणे ज्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल, 4 आहे पाठाचे त्यांच्या भाषेत भाषांतर करून त्यांना प्रश्नांची उत्तरे पाठ करण्यास सांगणे. काय करायला सांगाल? तर ऑप्शन क्रमांक 3 मुलांच्या वयाला अनुरूप बालसाहित्याचा वापर करणे ज्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल. त्याच्यानंतर पुढे 139 नंबरचा प्रश्न, मुलांची भाषा शिकण्याची पातळी तपासून पाहण्यास पुढीलपैकी कोणती बाब मदतरूप ठरेल? 1 आहे मुलांना त्यांनी पाठ केलेली कविता साभिनय म्हणण्यास सांगणे,
2 म्हणजेच अभिनय करून म्हणण्यास सांगणे. 2 आहे पाठाच्या मातृभाषेत भाषांतर करण्यास सांगणे. 3 आहे त्यांना त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी देणे. आणि 4 आहे कवितेतील काव्यात्मक क्लुप्ती शोधण्यास सांगणे. याचं जे उत्तर आहे, प्रश्न परत एकदा पाहून घेऊ. मुलांची भाषा शिकण्याची पातळी तपासून पाहण्यास कोणती बाब मदतरूप ठरेल? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, त्यांना त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी देणे. 140 नंबर, पाठाशी संबंधित मजकुराच्या आधारे विद्यार्थी मजकुराचा नेमका अर्थ शोधतात आणि वाक्य शब्दबंध आणि शब्दांच्या आधारे निर्माण होणाऱ्या मजकुराला समजतात. मजकुराचा या प्रकारे अन्वय अर्थ लावणे म्हणजे अर्थ लावणे म्हणजे काय? तर 1 उद्भगामी उपकौशल्य, 2 अधोगामी उपकौशल्य, 3 आहे समग्र भाषा पद्धती, 4 आहे समाकलित पद्धती. याचा अचूक उत्तर आहे अधोगामी उपकौशल्य, ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढे 141 नंबर, मुलांना त्यांच्या भाषिक विकासाच्या बाबतीत प्रतिसंभरण म्हणजे फीडबॅक देण्यासाठी कोणती बाब सर्वात परिणामकारक आहे? 1 शिक्षकांनी मुलांच्या चुका लगेच त्यांच्या ध्यानात आणून देणे. 2 आहे फक्त त्याच मुलांना प्रतिसंभरण म्हणजे फीडबॅक देणे ज्यांचा भाषिक वापर कमकुवत आहे. 3 आहे शिक्षकांनी त्यांच्या चुकांचे मूल्यमापन करून त्यांच्या मातृभाषेची पार्श्वभूमी विचारात न घेता चुकांना दुरुस्त करण्याची पद्धती विकसित करणे. 4 आहे मुलांना त्यांच्या चुका निदर्शनास आणून दिलेल्या आवडणार नाही असे समजून त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे. हे दुर्लक्ष करणे वगैरे हे असे पर्याय आपण निवडायचे नसतात बघा. आणि त्यामुळं 141 नंबरचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3, शिक्षकांनी त्यांच्या चुकांचे मूल्यमापन करून त्यांच्या मातृभाषेची पार्श्वभूमी विचारात न घेता चुकांना दुरुस्त करण्याची पद्धती विकसित करणे. 141चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. 142 नंबर बघू, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे 1 पाठ्यपुस्तकाच्या पातळीपेक्षा वरच्या दर्जाचे अध्यापन. 2 आहे पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त जादा साधन सामग्री उपलब्ध करून देणे. 3 संपूर्ण पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करून घेणे गरजेचे नाही. 4 आहे पाठ्यपुस्तकाची काठिण्य पातळी विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेच्या पलीकडची असणे. याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त जादा साधन सामग्री उपलब्ध करून देणे. 143 नंबर, भाषेचा पाठ शिकवताना शिक्षिका विज्ञान आणि सामाजिक शास्त्रातील पाठांचाही वापर करते आणि मुलांना तो वाचण्यास सांगते कारण त्यातील भाग भाषेशी संबंधित आहे. असे करणे म्हणजे काय? 1 आहे आंतरविद्याशाखीय पद्धत, 2 आहे पाठ्यक्रम व्याप्त भाषा, 3 आहे बहुपदरी भाषा शिक्षण, 4 आहे विषय भाषा शिक्षण. तर असे करणे म्हणजे काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, पाठ्यक्रम व्याप्त भाषा. 144 नंबर, कोणत्या गोष्टीचे सबलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते? 1 गुंतागुंतीची आवड संहितेचे वाचन, 2 आहे शिक्षकाच्या आदर्श उच्चारांचे श्रवण, 3 आहे वास्तव जीवन परिस्थितीत संभाषण, 4 आहे बोलताना चुका करणे टाळणे. तर त्याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, वास्तव जीवन परिस्थितीत संभाषण. 145 नंबर, व्याकरण शिकल्यामुळे विद्यार्थ्यांची कोणती बाब सुधारते? 1 साक्षरता, 2 अचूकता, 3 ओघ आणि 4 आहे शब्दसंग्रह. याचा अचूक उत्तर आहे अचूकता सुधारते, ऑप्शन क्रमांक 2. 146 नंबर, भाषा शिक्षिका मुलांना आपल्या शेजारी बसलेल्या मुलाला 1 पावसाळी दिवस यावर आले आपले अनुभव कथन करण्यास सांगते. असे करण्यास सांगणे म्हणजे काय? 1 मुले अनुभव सांगत असताना वर्गात गोंगाट निर्माण करणे, 2 आहे मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेत वाढ करणे, 3 वर्गात गैरशिस्त निर्माण करणे, 4 आहे पाठ्यपुस्तक वाचनातून निर्माण होणारा वैताग घालवणे. हे पहिल्यांदाच कट होईल 1 आणि 4. आता 2 आणि 3 मध्ये बघा, 2 आणि 3 मध्ये कॉमन सेन्सने आपण उत्तर काढू शकतो. मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेत वाढ करणे. 147 नंबर, लेखनाच्या प्रक्रिया पद्धतीत कोणती बाब समाविष्ट असते? प्रोसेस अप्रोच. लेखनाच्या प्रक्रिया म्हणजे प्रोसेस अप्रोच पद्धती आहे, त्याच्यामध्ये कोणती बाब समाविष्ट असते? 1 आहे संपादन, 2 आहे बुद्धिमंथन, 3 आहे उजळणे आणि 4 आहे आराखडा. तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक, याचा क्रम लावायचा आहे बघा, तर BDCA. ऑप्शन क्रमांक BDCA. 1 आहे बुद्धिमंथन, 2 आहे आराखडा, 3 आहे उजळणी आणि 4 आहे संपादन. BDCA. त्याच्यानंतर बघा 148 नंबर, वर्ग शिक्षिका मुलांना आपल्या संचयिकेतील 5 चांगल्या वस्तू सोडून बाकीच्या वस्तूंना काढून टाकण्यास सांगते. यानंतर ती मुलांना त्या 5 वस्तूंबद्दल बोलण्यास सांगते. असे करणे म्हणजे 1 सवंगड्याने केलेले मूल्यमापन, 2 आहे स्वमूल्यमापन, 3 आहे शिक्षकाने केलेले मूल्यमापन, 4 आहे सारांशीकृत मूल्यमापन. तर असे करणे म्हणजे स्वमूल्यमापन, ऑप्शन क्रमांक 2. 149, प्राथमिक पातळीवर भाषा शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते साधन सर्वात महत्वाचे आहे? 1 बालसाहित्य, 2 वर्तमानपत्र, 3 संगणक आणि 4 आहे रेलिया. तर
बालसाहित्य ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. आणि शेवटचा प्रश्न, मुलामध्ये मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती बाब सर्वात कमी महत्त्वाची आहे? मौखिक क्षमता विकसित करण्यासाठी सर्वात कमी महत्त्वाची असणारी बाब, 1 वस्तूंचा परिचय करून देणे, 2 त्यांच्या शब्दात गोष्ट सांगणे, 3 आहे शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे, 4 आहे एखादी घटना वर्णन करणे. तर अचूक उत्तर आहे शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे, ऑप्शन क्रमांक 3. बघा, अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, हे 30 प्रश्न. आता इथे एक्सप्लेनेशन बघा, एक्सप्लेनेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. हा आपण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत, त्यामुळं जास्तीत जास्त प्रश्न कमी वेळामध्ये ते प्रश्न उत्तर तुमच्या डोक्यावरून किंवा तुमच्या बघा डोळ्याखालून जातील याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. PYQ मोस्ट इम्पॉर्टंट. आता जास्तीत जास्त तुम्ही सराव ह्या उरलेल्या 5-6 दिवसामध्ये सराव तुमचा PYQचा 100% झाला पाहिजे. आता कंटेंट जो तुम्ही वाचलेला आहे त्याचंच फक्त काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे. काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे. आणि ज्या गोष्टी आता एक्सेप्ट करा, अभ्यास झालेला नाही नसेल तर आता पॅनिक होऊ नका किंवा टेन्शन घेऊ नका. आता काही होऊ शकत नाही, वेळ निघून गेलेले आहे, 5-6 दिवस राहिलेले आहेत. जेवढं झालेलं आहे तेवढं परफेक्ट करा, त्याचे 2-3 रिव्हिजन टाका. तिथून बघा तुमचे मार्क्स हातून जाणार नाही. जो कंटेंट तुम्ही आधी ऑलरेडी 1-2दा वाचलेला आहे तोच रिवाईज करा. त्याच्यानंतर जास्तीत जास्त PYQ डोळ्याखालून घाला सगळ्या सेक्शनचे. बालमानसशास्त्र असेल, गणित असेल, हिंदी असेल, मराठी असेल, SST असेल. त्याच्यानंतर आणखीन बघा, जर तुमचं मॅथ्स आणि विज्ञान असेल तर ते असेल. जितके जास्त PYQ तुमच्या डोळ्याखालून जातील, जितके जास्त PYQ सोडवता येतील तेवढा सोडवण्याचा प्रयत्न करा. PYQ जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही एक आपल्या टेलिग्राम ग्रुपवर एक ॲप दिलेलं आहे बघा, मॉक टेस्टच्या स्वरूपात तुम्ही तिथं PYQ सोडवू शकता. तुमचे बरोबर आहेत का नाहीत लगेच पण चेक करू शकता. तर ते ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि मागे झालेले ते हिंदीमधून पण अवेलेबल आहेत, इंग्लिशमधून पण प्रश्न अवेलेबल आहेत. तुम्ही भाषा निवडून तुम्हाला जे सुटेबल आहे त्याच्यानुसार तुम्ही बघा. 1 ते 150 प्रश्न एका वेळी सोडवू शकता किंवा एक प्रश्न झाला लगेच त्याचं उत्तर बघितलं, पुन्हा दुसरं सोडवलेलं उत्तर बघितलं, अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. ॲप नक्की डाउनलोड करा. जास्तीत जास्त PYQ तुम्ही सोडवा आणि त्याच्यातून बघा वाढले तर मार्क्स आता तुमचे इथूनच वाढणार आहेत फक्त PYQ मधून. त्यामुळे सगळे PYQ अनालिस्टचे सगळे व्हिडिओ पाहून घ्या. आणि आता व्हिडिओ पाहण्यामध्ये जर जास्त वेळ जात असेल तर PDF आहेत टेलिग्रामला, PDF पहा किंवा ॲपमधून. सगळ्यात बेस्ट तुम्ही काय करा, ॲपमधून प्रश्न सोडवा. विनामूल्य ॲप आहे, त्यामुळं प्रत्येक प्रश्न तुम्ही काय करा, डेली आता 300-300 प्रश्न सोडवा. 300-300 प्रश्न सोडवा. बघा 4-5 दिवसात तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्त वाढलेला दिसेल. आणि शेवटच्या दिवसामध्ये हे जास्त IMP असतं. जास्तीत जास्त रिव्हिजन आणि आपलं मेंटल हेल्थ व्यवस्थित ठेवणं, इमोशनचे जे स्टेटस आहे किंवा इमोशनली बाकीच्या गोष्टीमध्ये न गुंतता फक्त अभ्यास आणि फक्त अभ्यास. एवढा अभ्यास आहे की अभ्यासच करा, जास्तीत जास्त प्रश्न सोडवा, जितकी जास्त मेहनत करा, जितका जास्त सराव करा, ॲटोमॅटिक तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होत राहील आणि वेगळा असा ताण तुम्हाला येणार नाही. PYQ सोडवल्यामुळं तुम्हाला प्रश्न जवळचे वाटू लागतील, उत्तरे जवळची वाटू लागतील आणि तुम्ही अगदी प्रसन्न वातावरणामध्ये पेपर सोडवू शकता. त्यामुळे काय करा, जास्तीत जास्त PYQचा अभ्यास करा. आणि आता पुढे जे व्हिडिओ येतील ते फुल लेंथ व्हिडिओ असतील, म्हणजे पूर्ण पेपरवर आधारित व्हिडिओ असतील, सेक्शन वाईज व्हिडिओ नसतील. त्यामुळं चॅनलशी नक्की जोडले गेलेले राहा. अद्यापही ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एक लाईकमुळे बघा आणखीन 4-5 जणांच्या पर्यंत आपला व्हिडिओ यूट्यूब काय करत असतं, रिकमेंड करत असतं. त्यामुळं जास्तीत जास्त मुलांच्या पर्यंत व्हिडिओ पोहोचावा याच्यासाठी एक लाईक जरूर करा. चालेल, धन्यवाद.